नमस्कार, मी पंकज इंगोले. मी मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आधी दुष्काळानं रडवलं, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं. निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी मेटाकुटीला आला. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. आता शेतकरी यंदा होणाऱ्या पावसाच्या आशेवर आहे. यावर्षी नक्की कसा होणार पाऊस? यंदा तरी बळीराजाला सुगीचे दिवस येणार का? काय आहे भेंडवळचं भाकीत? पाहूया या आमच्या विशेष कार्यक्रमात. यंदा समाधानकारक पाऊस होईल, पण अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे यंदाही शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं भाकीत बुलडाण्यातल्या भेंडवळच्या घटमांडीनं वर्तवलं आहे. गेल्या 350 वर्षापासून भेंडवळमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी घटमांडणी करण्यात येते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या मांडणीचं निरीक्षण करण्यात येतं. त्यावरून हे भाकीत वर्तवलं जातं. आपापल्या स्फूर्तीने ते इथे हजर होतात. आदरणीय हे सुद्धा दरवर्षी आवर्जून रात्रीला आपल्यामध्ये उपस्थित होतात. यावर्षी ते मुंबईला होते. त्या माणसांविषयी समाजामध्ये आदर निर्माण व्हायला पाहिजे. ज्यांना लोकांविषयी आस्था, प्रेम, दया ह्या गोष्टी त्यांच्यासोबत आहेत. चहापान आणि पाणी त्याबद्दल सगळे गावकरी त्यांचे ऋणी आहेत. ते आपण बघतोय. यंदा समाधानकारक पाऊस, पण अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसणार असं भाकीत वर्तवण्यात आलंय. नक्की ही घटमांडणी कशी केली जाते याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय जाधव. घटमांडणी कशा पद्धतीने केल्या जाते आणि काय त्या ठिकाणी कुठले कडधान्य ठेवले जातात, कशा पद्धतीने ठेवले जातात. 18 कडधान्य आपण पाहू शकतो की आपल्या इथे 18 कडधान्य ठेवण्यात आलेले आहेत. या शेतामध्ये एक छोटासा एक गड्डा खोदण्यात आलेला आहे. त्यामध्ये पाण्याचं एक मडकं ठेवण्यात आलं होतं आणि त्या मडक्यामध्ये पाणी ठेवून रात्रभर त्याला झाकून ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्या आजूबाजूला, त्या गड्ड्याच्या आजूबाजूला एकूण 18 कडधान्याचे छोटे छोटे असे गंज ठेवण्यात आलेले. त्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, करडी असेल आणि मूग असेल, उडीद असेल, ज्वारी आणि तूर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असे कडधान्य आपल्याला दिसत आहेत. ते धान्य ठेवलेले आहेत. त्या धान्याच्या विखुरलेल्या अवस्थेमध्ये जे धान्य दिसते ते त्या धान्य धोक्यात आहे असं त्याचं भाकीत सांगितलं जातं. ही परंपरा गेल्या 300 वर्षापासून भेंडवळ या गावामध्ये जोपासली जात आहे. आणि या पुंजाजी महाराज जे आहे त्या भेंडवळ गावातील ते भविष्यवाणी करीत म्हणजे भाकीत सांगत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथे राज्यातील बरेच शेतकरी या भाकीत ऐकण्यासाठी भेंडवळ या गावात पोहोचले होते. अक्षय तृतीयेला हे भेंडवळमध्ये ही मांडणी केल्या जाते सायंकाळच्या दरम्यान आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर हे तिथे भाकीत सांगितलं जाते. आणि हे भाकितावरती कितपत लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास, हे बरेच शेतकरी दरवर्षी येऊन ऐकत असतात आणि त्यानुसार आपापली पेरणी शेतामध्ये हे करताना दिसत असतात आणि त्या माध्यमातून ते पिकं घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात. हे बघू शकतो आपण की नेमकं यामध्ये मूग आहे. आता इथे बघा ही सरकी टाकलेली आहे, म्हणजे कपाशीचं पीक जे आहे या संदर्भामध्ये किती योग्य राहणार ते विखुरलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे कपास ही धोक्यात आहे असं इथं भाकीत करण्यात आलेलं आहे. तसेच इथं ज्वारीचं पीक टाकले, ज्वारीचं कडधान्य ठेवलेलं आहे. यामध्ये नंतर तुरीचं टाकलेलं आहे, तूर कडधान्य, आणि नंतर मूगसुद्धा टाकलेलं आहे. अशा पद्धतीचे त्यामध्ये सगळ्या चारी बाजूने हे 18 कडधान्य त्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. आणि त्यानंतर ही सगळी पाहणी केल्यानंतर जे पुंजाजी महाराज आहेत, जे त्यांची पिढ्यानपिढ्या ते भाकीत करत असतात, त्यांची ही पिढी यावर्षीची त्यांनी ही भाकीत केलेलं आहे की यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक कसं असेल या संदर्भामध्ये त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही इथे माहिती, सविस्तर माहिती दिलेली आहे. संजय जाधव, मी मराठी, बुलढाणा. भेंडवळच्या या भाकितामध्ये यंदा कोणत्या पिकांबाबत काय नेमका अंदाज वर्तवण्यात आलाय, पाहूयात त्याबाबतचा एक रिपोर्ट. भेंडवळनं वर्तवलेल्या भाकितानुसार पहिल्या महिन्यामध्ये बरा पाऊस होईल, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या 3 महिन्यांमध्ये पाऊस भरपूर होणार असला तरी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. तसंच चारा टंचाईही निर्माण होणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडू शकते.
भेंडवळच्या भाकितानुसार यंदा कापूस चांगला होणार आहे, मात्र ज्वारीचं पीक चांगलं होऊनही त्याची नासाडी होईल. यंदाच्या मोसमात तूर चांगली होईल तर मूग सर्वसाधारण, उडीद आणि तीळ साधारण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बाजरीचं पीक मात्र यंदा मध्यम असणार आहे. तांदूळाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला मात्र अच्छे दिन येतील असं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे. हरभऱ्याचं पीक मात्र यावेळी अनिश्चित असणार आहे. मसुराचं पीक मात्र यंदाच्या मोसमात कमी होण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज. तर कोणत्या पिकाबाबत काय अंदाज होता तो आपण पाहिला. गेल्या 350 वर्षांपासून अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळमध्ये ही घटमांडणी करण्यात येते. यामागचा इतिहास भेंडवळमधल्या सारंगधर महाराजांकडून जाणून घेतला आमचा प्रतिनिधी संजय जाधव यानं. अलीकडच्या काळामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त झाला आहे आणि आता या शेतकऱ्यांचं सगळं लक्ष या भेंडवळ येथील घटमांडणीकडे लागलं आहे की काय भाकीत केलं जाते आणि काय भविष्य सांगितलं जाते. आपण जे भविष्य सांगणारे किंवा जे भाकीत करणारे सारंगधर महाराज आहेत त्यांच्याशीच आपण चर्चा करूया. आपण त्यांच्याकडनंच माहिती जाणून घ्या की यावर्षीचं जे भाकीत आहे ते काय राहणार आहे. काय भाकीत आहे यावर्षीचं तुमचं? यावर्षीचं जे भाकीत आहे ते पावसाळ्याचं प्रमाण पहिला महिना जो आहे जून हा सर्वसाधारण पावसाचा महिना आहे. दुसरा महिना जो आहे तो भरपूर पावसाचा आहे. तिसरा महिना जो आहे तो चांगल्या प्रकारे आहे आणि चौथा महिना आहे हा सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. तसंच अवकाळी पाऊससुद्धा बराचसा येईल, त्यामुळे पिकं चांगले येतील पण नुकसान संभवते. तसंच पिकांची जर आपण याचे हे वर्गीकरण जर केलं तर अंबाडी जी आहे, अंबाडी हे कायम आहे, चांगलं पीक आहे. तसंच ते दैवत असल्याच्यानं ते सुद्धा कोपलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, महत्त्वाच्या पिकांचा जर विचार केला तर महत्त्वाचे पिकं विदर्भातील कपाशी आहे. कपाशी पीक चांगल्या प्रकारचे येईल परंतु त्याच्यात नासाडी आहे. दुसरं ज्वारीचं पीक आहे. ज्वारीचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारचं येईल पण नासाडी आहे. आणि तुरीचं पीक आहे ते एकदम चांगल्या प्रकारे पीक आहे, म्हणजे त्याच्यात नासाडी संभवत नाही आहे. त्याच्यानंतर बाजरीचं पीक आहे. बाजरीच्या याच्यात नासाडी नाही आहे, चांगल्या प्रकारचं पीक आहे. तिळाचं पीकसुद्धा चांगलं येईल पण त्याच्यात सुद्धा नासाडी संभवते. आणि आमच्या मांडणीत सोयाबीन हे पीक महत्त्वाचं जरी आज देशात ठरत असलं तरी ते मांडणीत नसते. त्यामुळे त्याच्या समकालीन जे पिकं असतात त्याच्यावर आम्ही ते सोयाबीनची भविष्यवाणी सांगत असतो. तर सोयाबीनचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारे येईल परंतु काही ठिकाणी नासाडी त्याची संभवते मात्र. पण ही भविष्यवाणी सांगत असताना तुम्ही जे भाकीत करता हे कशाच्या आधारावर नेमके केल्या जाते, त्याचा कशी मांडणी केली जाते, किती वर्षापासून असते आणि हे ही परंपरा किती वर्षापासून शेतकरी जोपासत आहे? ही जी परंपरा आहे याचे आद्य पुरुष जे झाले ते चंद्रभान महाराज सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वी होऊन गेले. निश्चित काल त्यांचा आमच्याकडे नाही आहे. आमच्या एक वाघ परिवारात ते महाराज होऊन गेले. त्यांनी हे परंपरा सुरू केली. त्यांना निळावंती प्राप्त होती, प्रसन्न होते, त्यामुळे ते भविष्यवाणी त्यांना म्हणजे अंगीकृत झाली होती. तर त्याच्यात माध्यमातून त्यावेळेस काय की शेतकऱ्यांनी प्रश्न टाकले की महाराज तुम्हाला अनेक प्रकारची भविष्यवाणी कळते तर शेतकऱ्यांकरता उपयोगी येईल असं काहीतरी एक भविष्यवाणी तुम्ही वर्तवा. तर त्या याच्यातून त्या महाराजांनी हे मांडणीची सुरुवात केली. तर ती आज तागायतपर्यंत ती मांडणी चालू आहे आणि त्याच्यातून पूर्वानुभवानुसार मग आम्ही ते भाकीत करत असतो की त्यांनी जी परंपरा करून दिली आहे की अशा प्रकारचं धान्य विखुरलं असलं तर काय होते, अशा प्रकारचं पुरीचं नुकसान झालं तर काय होते, करंजीचं नुकसान झालं तर काय होते, त्याचे परिणाम जे आहेत ते पूर्वानुभवानुसार आम्ही सांगत असतो. ते याचा कोणत्याही प्रकारचं असं लिखित किंवा काही नाही आहे. संजय जाधव, मी मराठी, बुलढाणा. या भाकितावर विश्वास ठेवूनच भेंडवळमधले शेतकरी ही शेतीची मशागत करत असतात. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलंय संजयनं. ते आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम भेंडवळचं भाकीत. 350 वर्षांपूर्वी जेव्हा हवामानशास्त्र अस्तित्वात नव्हतं तेव्हा भेंडवळच्या या भाकिताला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत भेंडवळमधले शेतकरी या भाकितावरच शेतीची मशागत करतात. या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी संजय जाधव यानं. देशातील पिकाची परिस्थिती आणि पावसाची परिस्थिती हे भाकीत सांगितलं गेलं भेंडवळमध्ये. त्या भेंडवळमध्ये सांगितलेल्या भाकितानुसार संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये शेतकरी वर्ग त्या पद्धतीने शेती करतो का आणि पावसाचं प्रमाणामध्ये खरंच ते फरक पडतो का आणि त्याचा कितपत लाभ शेतकऱ्यांना होतो हे आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. आपण शेतकऱ्यांना विचारूया की खरंच तुम्हाला त्याचा किती फायदा होतो. म्हणून काय फायदा होतो तुम्हाला भेंडवळची जे भाकीत केल्या जाते त्या संदर्भामध्ये तुम्हाला किती फायदा होतो, शेतीला खरंच फायदा होतो का? भेंडवळची मांडणा ही आमच्या या तालुक्यातील सुप्रसिद्ध अशी मांडणा आहे. 350 वर्षा अगोदरपासून इथं ही मांडणा मांडल्या जाते आणि तिथलं असं वैशिष्ट्य असं आहे की इथला शेतकरी पूर्वी काय होतं, पूर्वी हवामानाचा असा विकास झालेला नव्हता. आता तेव्हा लोक काय करत असत की तिथल्या मांडणीवर पूर्ण विश्वास ठेवत. त्या भाकिताचं म्हणजे तंतोतंत म्हणजे 100% असं खरं होते, कारण की असा आमच्या या परिसरातला असा अनुभव आहे की बाबा या नक्षत्र असा पाऊस आहे, त्या नक्षत्र असा पाऊस आहे, त्यामुळे आम्ही त्या हिशोबानं म्हणजे पीक पेरत असतो. त्या कपाशी कधी व्यवस्थिशीर सांगितली त्यामुळे मग कपाशी पेरायची. उडीद मुंगाचा जर समजा नाश दाखवायला असला तर तो निश्चितच नाश होतोच. आणि पाऊस मध्यम आहे की शेवटी पाऊस आहे हे पण सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी माहीत पडते. त्या हिशोबानं आम्ही सर्व पिकं पेरत असतो आणि ते आजपर्यंत बी कोणती खोटं घडलं नाही. दरवर्षी मी जात असतो. आज 25 वर्षापासून मी तिथं जातो. तर मला इतका पूर्ण अनुभव आहे की पाणी पडलं की बुवा या महिन्यात पाणी कमी आहे की त्या महिन्यात पाणी कमी आहे, हे पीक खराब आहे की ते पीक खराब आहे, सर्व मालूम पडते. भेंडवळच्या भाकितावरती ज्यांनी जो भाकीत केलेला आहे ते खरंच तसं होईल का असं वाटतं तुम्हाला? मला त्याच्यावर 100% विश्वास आहे. कारण इकडं आमच्या एरियातला शेतकरी संपूर्ण त्या भेंडवळच्या मांडणीवरच विसंबून असते. त्याच हिशोबानं पूर्ण पेरणी केलेली जात असते. 100% त्याच्यावर विश्वास आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटते भेंडवळची मांडणी ही योग्य आहे? मग आजच्या हवामानशास्त्राचा जो अंदाज असतो तो आणि भेंडवळच्या मांडणीमध्ये काय वाटतं तुम्हाला? हो, योग्य आहे ते. कारण त्याच्यावरच आज शेतकरी जो आहे त्याच्यावरच म्हणजे पूर्ण शेतीची मशागत आणि किस्तकारी करून आपलं भविष्य हे करतो, साध्य करतो. तुम्ही किती वर्षापासून? मी बऱ्याच वेळा गेलो आहे तिथं. काय अनुभव तुला? अनुभव म्हणजे सर्व ते ठोकळ मार्गाने सिद्ध झालं आहे असं. तर हे आपले परिसरातील शेतकरी होते. त्यांनी सांगितलं आहे की भेंडवळची मांडणी ही योग्य आहे. हवामानशास्त्र जरी सांगत असेल की ते जे भाकीत करत असेल पण त्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये हवामानशास्त्र नव्हतं. त्यावेळेस फक्त या भाकितावरच ती शेतकरी अवलंबून असत होता आणि त्यानुसार शेती करत होता. पावसाचं प्रमाण त्याच पद्धतीने सांगितलं जात होतं. म्हणून ह्या जी भेंडवळची मांडणी आहे ही 100% तंतोतंत खरी ठरते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. संजय जाधव, मी मराठी, बुलढाणा. भेंडवळचं हे भाकीत ऐकण्यासाठी अनेक शेतकरी या गावात येतात. या शेतकऱ्यांना या भाकिताबाबत काय नेमकं वाटतं हे देखील संजयनं जाणून घेतलं, ते आपण पाहूया. या संदर्भात आपल्या सोबत काही शेतकरी आहेत. ते शेतकऱ्यांना आपण विचारून घेऊ की त्यांना या भविष्यवाणीचा कितपत फायदा झाला आणि कितपत खरी ठरली भविष्यवाणी. तुम्ही मला सांगा की हे भविष्यवाणी जी आहे ती किती वर्षापासून चालते आणि या संदर्भामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? या संदर्भामध्ये आम्हाला शेतीमध्ये जे हे या मांडणीवरून हे सिद्ध होते की हे पूर्ण चंद्रसूर्य इतकं सत्य आहे. आम्ही भरपूर पिकं घेतो. या मांडणीच्यानुसार आम्ही पिकं काढतो. या पावसाळ्याच्या हिशोबानं आम्ही शेती करतो. या वर्षाची भविष्यवाणी काय सांगते नेमके आणि शेतकऱ्यांना किती लाभ होऊ शकतो? या वर्षाची भविष्यवाणी असं आहे की सांगितल्याप्रमाणे जर पेरणी केली आपण त्याच्या हिशोबाने जर वागलं, ते महिने जे आहेत पावसाळा सांगितला आहे, वर्षाकाठी ते पावसाळा तसाच होत चालला. आमचे समजा वडीलही सांगत होते, आजोबाही सांगत होते. तर त्याच्या हिशोबानं सर्व ही जी माहिती आहे याच्या हिशोबाने जर आपण जर पेरणी किंवा त्याच्यावर नियंत्रण जर ठेवलं तर ते त्याच्या हिशोबाने आपला फायदा होऊ शकते. आणि त्याच्या वेगळे जर आपण जर वागत जर गेलो तर नुकसान बी होऊ शकते. त्याच्या हिशोबाने आम्हाला हे भविष्यवाणी सर्व सत्यच वाटते. सर्व सत्य. तुम्हाला काय वाटते की या वर्षीचा पाऊस जो आहे तो या भविष्यवाणीने काय सांगितलेला आहे तो खरंच तेवढा पडेल का आणि ते नक्की शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल का? या भविष्यवाणीत सत्य बऱ्याच वेळा सत्य झालेलं आहे आणि भविष्यवाणीत चांगलंच व्यवस्थितच सांगल्या जाते.
आणि बऱ्याच वेळा असे घडलेलं आहे की या भविष्यवाणीनुसार पाणी पाऊस व्यवस्थित ज्या महिन्यानुसार दाखवल्या जात असते त्यानुसार बऱ्याच वेळा होते. तर काही जणांना मात्र भेंडवळचं हे भाकीत म्हणजे अंधश्रद्धा जोपासण्याचा प्रकार वाटतोय. काय नेमकं हे आहे ते देखील जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपण पाहतोय आमचा विशेष कार्यक्रम भेंडवळचं भाकीत. भेंडवळचं भाकीत म्हणजे अंधश्रद्धा जोपासण्याचा प्रकार असल्याचा आरोप भेंडवळमधल्याच एका शिक्षकाने केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी संजय जाधव यानं. काय मत आहे तुमचं आणि ही भविष्यवाणी कितपत खरी आहे? हे भविष्यवाणीला कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही आणि दरवर्षीचा जर पडताळा घेतला तर या भविष्यवाणीचा फोलपणा निश्चित लक्षात येतो. जसे मागील वर्षी जर पर्जन्यमानाचे आकडे घेतले मी तर असंच लक्षात येते की मागच्या वेळी जून आणि जुलैमध्ये लहरीपणाचा पाऊस सांगितला होता, तल्प कमी सांगितला होता, परंतु मागच्या वर्षी जुलैमध्ये 330 मिलीमीटर पाऊस पडला. हे जी मी आकडेवारी घेतलेली आहे ही तहसील कार्यालयातून घेतलेली आहे, शासकीय आकडेवारी आहे. ऑगस्टमध्ये अत्यंत चांगला व सार्वत्रिक पाऊस सांगितला होता, परंतु फक्त 96 मिलीमीटर पाऊस पडला जळगाव जामोद तालुक्यामध्ये. ऑगस्टमध्ये सुद्धा कमी सांगितला होता, परंतु 172 मिलीमीटरमध्ये चांगला पाऊस पडला. मागच्या वर्षी 622 मिलीमीटर पाऊस पडला जळगाव जामोद तालुक्यात. सरासरी एवढा पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी कपाशी, तूर, हरभरा ही मोघम आणि साधारण पिकं सांगितली होती, परंतु ती पिकं तल्प आलेली आहेत. ज्वारीचं पीक कमी सांगितलं होतं, परंतु ज्वारीचं पीक हे खूप चांगलं आलेलं आहे. जर आजपर्यंतच्या भविष्यवाणीचा जर आढावा घेतला तर ही पूर्णपणे चुकीचीच ठरलेली आहे. या भविष्यवाणीला संभाव्यतेचा आधार आहे, लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटी. म्हणजे कोणतंही भाकीत कसंही सांगितलं तरी 50 ते 60% हे भाकीत खरे होतात, परंतु हे भाकीते लोकांची निवड ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे आणि कुतूहलापोटी लोक इथं जमतात आणि प्रचार माध्यमांमुळे या भविष्यवाणीचा अधिकाधिक प्रचार व प्रसार केला जातो, त्यामुळे लोक इथं जमतात. याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तालुकाध्यक्ष रघुनाथ कौलकार अनितच्या वतीनं असं जाहीर करतो की या भविष्यवाणीवर कोणीही विश्वास ठेवू नये. याला कुठलाही आधार नाही. यामुळे स्वकर्तृत्वाला म्हणजे कर्तृत्वाला ओढ लागते, कर्तृत्वाचा ऱ्हास होतो आणि अंधश्रद्धेच्या खाईत अधिकाधिक समाज हा लुटला जातो. तरी या भविष्यवाणीवर कोणी विश्वास ठेवू नये असे मी असं आहे की यांनी सांगितलं आहे की भविष्यवाणीवरती कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यामुळे विज्ञानाचा कुठलाही आधार नाही, त्यामुळे याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नये असं यांचं मत आहे. तर आपण बघितलं येत्या वर्षभरात पीक पाणी नेमकं कसं होणार याचा अंदाज वर्तवणार गेल्या 350 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. यावर होता आमचा हा विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही मात्र पाहत राहा मी मराठी न्यूज.